जय भीम. मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मंडळी, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर सकाळी मस्त पेरू काढून ठेवले होते आईनं. आज झाडाचे कढीपत्ता काढायला टाईमच नाही मिळाला, त्यासाठी नुसते पेरूच घेऊन गेले मंडीमध्ये. आणि मग तिकडून आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले आणि किचन राहिलं होतं साफसफाई करायचं. मग शेगडी वगैरे क्लीन करून घेतली आणि मग नंतर झाडझूड पण करून घेतली, कारण स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर किचनची क्लिनिंग केली ना तर आपल्याला पण छान वाटतं. मग नंतरनं सगळा कचरा वगैरे भरून टाकला, मस्त हँडवॉश वगैरे केलं. मग आणलेली भाजी म्हणलं करू आता. तर वांगे आणले होते आणि हिरव्या मिरच्या पण आणल्या होत्या मी. भाजीपाला तर इतका महाग झालेला आहे ना, काहीच खाण्याची सोय नाही राहिली बाबा गोरगरिबांना आता. त्याच्यामुळं ना म्हणलं जाऊ द्या, पण खाणं तर गरजेचं आहे. डब्याला वगैरे डाळी द्यायला चांगलं नाही वाटत, त्यासाठी ना थोडंसं काहीतरी भाजीपाला आणावंच लागतं. मग मी तिकडून येताना वांगे आणले होते आणि मग म्हटलं वांग्याची भाजी बनवून घेऊ. आता इथं मस्त वांग्याची भाजी बनवायला घेतली. त्याच्यामध्ये ना थोडंसं लाल तेल ठेवलं, तेलामध्ये लाल मिरची वगैरे टाकली आणि मस्त रात्रीचा मसाला होता काढून ठेवलेला, तोच मसाला मी सकाळी वांग्याच्या भाजीसाठी वापरला. तो मसाला रात्री ना चिकन बनवलं होतं, त्या चिकनच्या भाजीसाठी काढलेला मसाला होता. म्हटलं सकाळी कारले बनवू, कारण फ्रीजमध्ये कारले होते. म्हटलं कारले बनवू, पण अनुपचे पप्पा नेमकं कारले खात नाहीत, त्यासाठी म्हटलं अजून 2-2 भाज्या कुठं करत बसू, त्यासाठी म्हटलं वांगेच बनवते. मग ते वांगे बनवून घेतले. आता मला इथं वांगे अख्खेच टाकायचे होते चिरून, पण म्हटलं नको, आळ्या वगैरे असतात त्याच्यामुळं ना ते अख्खे वांगे बघितलं ना मला खाऊच वाटत नाही, म्हणजे खूप घाण वाटतं. मग मस्त असे वांगे चिरकण वगैरे करून घेतले आणि मग त्या मसाल्यामध्ये दिले टाकून. अगोदर मी मसाला शिजायला ठेवते तेलामध्ये आणि मग नंतर ना बाकीचं करत बसते, कारण मसाला छान शिजला की भाजीला तर्री पण छान येते. मग थोडंसं उकळून पाणी टाकलं, कारण दोघापुरतीच भाजी बनवायची होती. रात्रची चिकनची भाजी वगैरे होती आणि वांग्याच्या भाजीसोबत मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या. आणि मग नंतर ना नाही का 2 भाकरी झाल्यानंतर मग माझं चपात्या वगैरे बनवायच्या होत्या, कारण आई एकदा गेल्या ना कामाला, मग मी त्याच्या पप्पाच्या डब्याच्या तयारीला लागते. मग म्हटलं सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मग बाळाला अंघोळ घालायची राहिली होती. बाळाला अंघोळ घातली, कारण सगळे कामं वगैरे आवरल्यानंतर बाळाला शेवटी अंघोळ घालते, कारण त्याला अंघोळ घालणं ना माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. कारण तो खूप रडतो बाबा, कानामध्ये सगळं बधीर करून सोडतो मला अंघोळ घालताना त्याला. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक